असताना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये सुंदर सुरुवात त्यांनी दिलेली आहे. चला यावेळेस थोडीशी जागा होती आणि विजय राऊत सरांनी जागा बनत असताना मात्र यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला. त्या ठिकाणी निश्चित 2 धावा आपण बघू शकता संपन्न होत असताना आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी 2 धावेनं धावफलकाला खुलण्याचं काम, धावफलकाला सुरुवात करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विजय सर करतायत. 2 धावा धावफलकावर आहेत. तर षटक क्रमांक 1 प्रगतीवर असताना आज खुशाल परदेशी सरांना वरच्या क्रमांकावर पाठवलंय. काही चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत. या ठिकाणी निर्धाव चेंडू डॉट चेंडू असणार आहे. जागा दिलेली नाही. मागील 4 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत तला यांनी दिल्या. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सत्राच्या पहिल्या चेंडूवर मोठंसं अपील देखील विजय राऊत यांच्या विरोधामध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो गोलंदाज अभ्यास करून गोलंदाज तयार आहे. त्याला जबरदस्त क्षेत्ररक्षण महासंघ नायक होते त्या ठिकाणी राकीब आउट देणार नाहीये आणि फटका देखील खूप सुंदर होता. एक चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थांचे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. सुरुवात आहे थोडीशी शांतता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळते. सुरुवातीच्या 5 चेंडूंमध्ये 2 धावा आतापर्यंत ताला देत आहेत आणि त्यानंतर मात्र शांतता मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. काही वेळेस इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण धावबाची आणि तिसऱ्या मी सांगतो तुम्हाला इथे. चला यावेळेस राऊत सरांच्या माध्यमात षटकार मात्र आला गेलाय. 16 धावा धावफलकावर 1 फलंदाज बाद असताना कमबॅक करतायत या ठिकाणी अजय गालफाडे. कमबॅक करतायत. चांगली गोलंदाजी. टॉस चेंडू असणारे मैदानाच्या आत. षटक या ठिकाणी 1 आणि 1च मिळेल. 17 धावा आहेत बघा धावफलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीवर असताना मैदानाच्या आतमध्ये हो 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 यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट फलंदाजाचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नसणार आहे. चेंडू डॉट आहे. गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली. कला हुसेन यांनी सुरुवात चांगली दिली. त्यानंतर अजय गालपाडे यांनी कमबॅक चांगला केलाय. या षटकामध्ये मात्र चांगल्या सुरुवातीनंतर आक्रमण देखील आहे. 6 धावा आहेत. षटकार त्या ठिकाणी खेळला गेलाय. गेम थी स्लॉट में और डिपॉजिट करेंगे सेकंड पार्किंग स्लॉट में. विजय राऊत सरांच्या बॅटेतून एक धावफलकाला पुढे घेऊन जाणारा षटकार आलाय. 23 धावा धावफलकावर आहे. हो हो यावेळेस टायमिंग खूप सुरेख आणि प्लेसमेंट हो हो खेळ होता मला वाटतं. चेंडू थांबलेला आहे. नाही 2 धावा मात्र संपन्न असतील. 25 धावा धावफलकावर. एक बाद 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिल्या 4 चेंडूंमध्ये या 9 धावा आलेल्या आहेत.
पूर्णपणे डॉट चेंडू. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. 25 धावा स्थिर. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, त्यांचं योगदान देत आहेत आपल्या संघासाठी. खूप वेळ दिला यावेळेस शप्पो यांनी. आणि विजय सरांनी चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि त्या ठिकाणी चौकार मिळवलेला आहे. 3 धावा धावफलकावर. शप्पो इनामदार यांचं भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल. एका दिशेनं खूप चांगली फलंदाजी केलेली आतापर्यंत. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि यावेळेस समोरासमोर फाईट आणि हवा टाईट करणारा षटकार. 36 धावा धावफलकावर होत आहेत. धावफलकाला वेग दिला जातोय. निर्धाव चेंडू आहे. जास्त क्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूने शरीराची बीट घेतले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, नाही रोखू शकणार. महत्वाचा चौकार आहे. मागील 4 चेंडूंमध्ये 14 धावा बनवल्या आहेत आतापर्यंत विजय राऊत सरांनी. डीप कव्हर मध्ये सेकंड स्पेअर मध्ये आता कशी गोलंदाजी असणार हे मात्र आपल्याला बघायचं आहे. ओव्हर द बॉलर साइड आणि एक खूप सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चित या ठिकाणी 3 धावा. धाव मात्र या ठिकाणी एकच मिळेल. 45 धावा धावफलकावर. लंगांच्या दिशेत केलेला फटका. मिड विकेटच्या दिशेनं यावेळेस चेंडूला पाठवलंय. धाव मात्र 53 धावा. यावेळेस देखील यारकर आणि यावेळेस बघा हाती घाई संकटात नाही. एक धाव घेण्याची इच्छा आणि इच्छा पूर्ती होणार नाही, कारण डायरेक्ट हिटच्या माध्यमामध्ये या ठिकाणी